म्हणून हा शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे, तुमचा जागर. काही सोंग नाही करायचे. टाचानं लिंबू फोडलं, बगलात लिंबू दांबलं, कुत्र्याहून उतरिलं, मांजराहून उतरिलं, हे असे सोंग नाही करायचे. आपला संप्रदाय सोंगाड्या नाही. बाकीच्या लोकांनी हसावा असं करू नका नाटक. हो, चांगल्यांचं ऐका, भंगेचं ऐकू नका. विठाला आई साहेबाला एका दुःखातून वाचवलं एका पक्षाने. ऋण सांगते ऋण. आकाश मार्गाने एक व्यक्ती घेऊन जात होता. मगाशी त्याचा उल्लेख केला, त्याचं नाव आहे रावण. कर्ज कसं फेडावं लागते बघा. जात असताना आईसाहेब रडत होत्या, लक्ष्मी माता रडत होत्या. सीता कोण आहे? लक्ष्मी. भगवान विष्णू परमात्म्याची धर्मपत्नी कोण असते? लक्ष्मी. आईसाहेब रडत होत्या. पक्षी हा चाणाक्ष दृष्टीचा होता, वृत्तीचा होता. त्याची दृष्टी चतुर आहे, तेज आहे, तीक्ष्ण आहे, मन सुद्धा असं तल्लक आहे. आणि त्या पक्षाने विचार केला, या रथात बसणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कपडे भगव्या रंगाचे, त्या अर्थी तो संन्यासी असं कोणी ओळखलं? त्या पाखराने. मग संन्याशासोबत एक बाई रडायली, त्या अर्थी ही बाई या संन्याशाशी सहमत नाही. हे कोणी ओळखलं? पाखराने. संन्यासी जर एखादी आई म्हणून, बहीण म्हणून तिला जर कुठं सोडित असेल तर ती शांत बसती असते. ही रडती त्या अर्थी या संन्याशाच्या मनोगतात ती मिळालेली नाही. हे कळालं कोणाला माहितीये का? किडे खाणाऱ्या पाखरायला, जटायूला. किडे खाणारे ते काय असं, त्याच्या गळ्यात कमाळ होती का, ते एखादच धरीत होत का, त्याला नवरात्रीतले उपास होते, काही विषय नव्हता. ते पक्षी पक्षी ते पक्षी ते. पण त्या पक्षाला सुद्धा कळालं बा, जनावराला साधं समजू नका. माझ्या लहानपणी 5-5, 10-10 वर्ष एक गडी मालकाकडे काम करायचं. पण गड्याला माहित असायचं पेव कुठे. जेवाऱ्या पेवात ठेवत होते. गड्याला माहित होता, खळ्यावरची गाडी आणली ज्वारीची खळ्याहून की बरोबर गडी तिथं उभा राहायचा, म्हणायचा आता पेव उघडा, मग मानी निघायची. गडी बदलल्यावर जर त्या गड्याला पेव माहित नसेल तर बैल तेच असते. गावात यशीत आल्याबरोबर बैलाचा कासरा ढिल्ला सोडायचा, बैलाचे दोन्ही पाय पेवाच्या मानीवर पडत असते आणि मग बैल बाजूला घ्यायचे. तिथं उकरलं की पेव सापडत होता. इतके बैल बुद्धिजीवी होते. काही लोकांचे कुत्रे पण बुद्धिजीवी होते. पशुपक्षाला साधं समजायचं नाही. मी एके दिवशी पावसाची ओळी सांगितली होती. प्रजन्य पडेल अर्ध घटिका, आईसे जानती पिपिलिका, अंडे काढून या देखा, अनेका ठिकाणी नेतसे. मुंग्या आपल्या पिलांची, त्याच्यात पिला असतात त्याची, ती अंडे तोंडात धरून हरीच्या हरी मुंगी निघायल्या, अशा चालल्या पिळाच्या बाहेर. हे पावसाचं लक्षण आहे. कोणाला कळतंय? मुंगी. मुंगी सामान्य नाही मुंगी. तुम्हाला एक माहित आहे, पूर्वीच्या काळात खळ्याच्या भोवताल गोल गोटे घेऊन बसत होते. दिवसभर 2-3 टोपले गोटे खळ्याच्या भोवताल ठेवायचे आणि गोफणी असायच्या. गोफणी आणि मग कोलभूक व्हायची. तर त्या कोल्ह्याचं भूकणं काही यडगळायनं अंधश्रद्धेत कोचलं. काय कुठं कोचतील त्याचा मेळच नाही होत. चिंध्या कोचल्या आणि म्हणे कोल भुकल्याच्या नंतर मदन हालिल्यावर जेवारी वाढत असते. मूर्ख आहे का काय? कोले भुकल्यावर जर मदन हालिल्यावर, मदन कशाला म्हणते सांगता येतं का? जीनच्या पॅन्टीवाला. हा नाही नाही नाही, धान्य उधळायच्या अगोदर जी रास असती तिला मदन म्हणत असतात. विढाला धान्याचे कण अधिक भुसकट
त्याला मदन म्हणतात. आता यज्ञ होणार आपल्या नवरात्रीत, अष्टमीचा यज्ञ. यज्ञाची सांगता कशा नसती सांगता येईल का? किती उपास धरले तिथे लोकांनी, मला सांगा बरं. यज्ञाची सांगता कशा नसती. मग इथून सुरुवात आहे, त्याच्यामुळे उपासाचा काय फायदा नाही. विठाला विठाला यज्ञाची सांगता पूर्ण होती ना. अरे तू येडपट आहे, तुला खालचं खाता येतं वरचं खाता येत नाही, येडवण करू नको. यज्ञाची सांगता वेगळा शब्द आहे. विठाला विठाला आपलं काय झालंय, सर्पानं चिचुंदरी धरली. चिचुंदरी कळत, उंदराचा दुसरा अवतार असतो. हे मा असं लांबत बघा, गव्हाला पाणी देताना गवत उपटितो, त्याच्यामुळे मग दारी लांबते. ते मधलं तण काढायची गरज नाही ना, आपण आपल्या कडेवर बोलावं. उंदीर आणि चिचुंदरी सारखे दिसायला, पण चिचुंदरीला अशी चोच असते. उंदीर खाल्ल्यावर सापाचं पोट भरतंय, चिचुंदरी खाल्ल्यावर बी पोट भरतंय, पण साप मरतो. सापाला उंदराची हाडं पचिता येते, पण चिचुंदरीची चोच पचिता येत नाही. परिणाम काय होतो माहिती? उंदरानं सापानं चुकून उंदीर समजून पाठीमागून चिचुंदरी धरली, त्याला कळालं चिचुंदरी आहे, सोडून दिली की आंधळा होतून खाल्ली की मरत. आपलं ते काम झाले. उपास धरू धरू जीव हैराण झाला, कशासाठी धरायचा याचा पताच नाही. विठाला आपलं काय होतं माहितीये का? जमीन 3 एकर आणि गप्पा हाणल्या 3 नंबरच्या. 3 नंबर वा वा वा, 3 मन करडी 9 मन भूस. ऐकता ऐकता आमके आमके खुश. हो, ते असलं काम नसलं पाहिजे. परमार्थातलं मर्म लक्षात घेतलं पाहिजे. उपास धरत असताना त्याची अहो एकादशी कोणी धरायची, तिचं महत्व ज्याला माहिती त्यानं धरायची. आमक्यान सांगितलं तमक्यान केलं, याला छब्याला शिमग्याच्या तेलाला, हे ते असे काही जुनी लोक म्हणतात, असलं नाही वागायचं. त्याचं मर्म असलं पाहिजे. असो चला. रडत होती ती. कोण? मालकीन. पक्षाला कळलं. पक्षी सामान्य नाही, तो मुंग्याला कळतंय, बैलाला कळतंय, कुत्र्याला कळतंय. आपल्या मालकाच्या वाड्यात चोर घुसलेत म्हणून कळतं. राहण्याचं मनोगती फार हुशार चालाक. त्याच्या पलीकडे सांगू का? विश्वात 19 लोकांनी अत्यंत संसार गोड केला. त्याच्यापैकी एक कर्ण आहे, त्याच्यापैकी एक नलराजा आहे. नल दमयंती नृप कसा तो नल पाहिला, दमयंती वरित त्याला हो एक विहंगम हंस पातला, पत्र चंचुपुटी देत दादा. सामान्य तो पक्षी राजा नलाची आणि दमयंतीची सोयरी कोणी केली? एका हंसान केली. हंसान. पहिल्या सोयरिकी कशा होत्या माहिती का? 1000-2000 राहिले की उकांड्याकडे बिड्या वाढायला जात होते. आणि बिड्याचं दुंडूक उकांड्यावर फेकलं, उकांडा पेटला आणि ओळही जळाली. 14,000चा कडबा जळाला आणि सोयरीक 2,000 मोडली. अशा सोयरिकी होता त्यानं. ते बिड्या फुकीत फुकीत तिकडे जायचे. जा द्या ते 2,000चं काय, 1000 तुम्ही 1000 इकडे. अशा सोयरिकी होत्या. सर भिकार चोटच धंदे होते त्या काळात. म्हणजे याच्या सोयरिकी करण्यानं ओळ्या जळाल्या आणि राजहंसाच्या सोयरीक करण्याने नलाला दमयंती भेटली. दमयंतीला नल भेटला. काय पक्षाला कसं साधं समजित होतं? सामान्य पक्षी आहे का तो? मनोगत जटायू जरी अखाद्य खात असेल, ती विहंगमाची जाती, पशु काय पाप पुण्य जाणे ती, उत्तम मध्यम भोग भोगीती. तो पशु आहे, त्याला पाप पुण्य आपण भाव कळत नाही. पण एक लक्षात आलं, ही स्त्री आहे हा संन्याशी. चुकीचं वर्तन. आडवा झाला, सगळ्यांना न्याते, दोघांचं भांडण लागलं, युद्ध झालं. रावणानं जटायूची पंख उपटिले. म्हणून नाचे मागे मागे तो संती केला ऋणी. संतांचं देवावर कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी कसा नाचतोय इतकं ऐकायचं. किती वाजले? संपला काय टाइम? विडाला विडाला पंख तुटले, लालबुंद शरीर झालं जटायूचं.
मालकिनीनं पाहिलं लक्ष्मी आई साहेबांना आणि जाता जाता जटायूला सांगितलं, बाळा माझ्या तोंडातून ज्याचं नाव पडतंय ते नाव तू घेत राह. तो दयाळू आहे रे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे रे, तो कनवाळू आहे, तुझ्या भेटी करता येईल रे. पण मी ज्याचं नाव घेते तू तो नाव घेत राह. शंका एका गोष्टीची आहे महाराज, पाखराला भजन कसं करता येईल? कसं करता येईल भजन? पक्षाला तोंडानं जरी भजन नाही करता आलं तर अंतकरणानं भजन करता येते. अंतकरण प्रत्येकाचं सारखं काही नव्हतं. मग आईसाहेबांनी सांगितलं, लक्ष्मी आईसाहेबांना मालकिनीनं सांगितलं, बाळा अरे मी ज्याचं स्मरण करते त्याचं स्मरण कर रे. मी तर तुला नाही वाचू शकले, मला या मूर्खाच्या तावडीतून वाचण्यासाठी तू स्वतःच बलिदान केलंस. पण लक्षात घे मालक याची दखल घेतील. आणि मुखारविंदातून हृदयातून धावा केला, हे राम हे राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव 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 राजा राम रघुपती राघव राजा राम. मी ज्याचं स्मरण करते तू करत राह. तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, त्याकरता धावते. घे हृदयाचा ठाव स्पुंदे रडे आक्रशोनी भाव. घेत हृदयाचा ठाव नामे गुंजारला. वाचा, फक्त 3 पुरावे एकत्रित घातले. माणसं नंतर म्हणते ते कशातलं असेल, हे तुरीतले उसात गवसत असत काय. बघ ना त्याच्यासाठी बघ गार घातला नामाचा. आणि तो वेडा आहे लक्ष्मी आई साहेबाचा मालक, भक्तासाठी वेडा आहे. पातला तिथं तात्काळ त्यातही पातला. पाहिलं तर लालबुंद शरीर आहे. कशानं पुसला असं ना. आमचा एक मित्र रामायण सांगतो. आता ऐका बरं का, काय त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जटायूच्या जवळ गेले बरं का. आणि काय जटायूचे पंख रावणाने उपटून टाकले होते बरं का. सगळं अंग जटायूचं लालबुंद झालं. प्रभू रामचंद्राने उपरण्याने जटायूचं तोंड पुसलं. सुमळ्या कपडे नव्हते रे प्रभू रामचंद्राच्या अंगात. वल्कल्यधारी नारायण वल्कल्यधारी नारायण नसे अंबराचा ठाव. वस्त्र वल्कल्य कसे पुशील, पण तोंड तर पुसलं जटायूचं. मृत्तिके माखिले आनन. आनंद म्हणजे तोंड आणि मृत्तिका म्हणजे माती. रक्त तोंडावर आलत, जमिनीवर घोसलं, प्राण कासावीत झाला. मृत्तिके माखिले आनन. सगळं तोंड मातीनं भरलेलं आहे. पण हे पुसले, वस्त्र तर नव्हते. कशाला पुसले? भगवान व्रतस्थ होते. आणि व्रतस्थ असल्यामुळे भगवंताच्या दाढी आणि जटा वाढल्या होत्या. ते काय आताच्या सारखी व्रतस्थ नव्हते. आता रामायण लावल्याच्या नंतर 14 दिवस वनवासाला जाते. हे वनवासे जाताना बिड्या खिशातच नेते. वरून पोत्याचे कपडे असतात पण आतून बिड्या असतातच. मग अशा बिड्या तू असंग नेल्या, तू वनवास्या नाहीस रे. तू वनवास नाही, तू बिड्या संगच आता. आणि हे वनवासाला गेल्यावर घरी पप्याची माय आरशात पाहत नाही असं पण म्हणते.
नवरा वनवासाला गेला ना, बायको आरशात पाहत नाही, दाताळ्यानं डोसकं इचरीत नाही. दाताळ म्हणजे कंगवा. हो, असं मनानच कुंकुला ती बिचारी, इतकी बिचारी धडपड करायली. आणि ह्यो ज्या गावात मुक्कामाल तिथं बिड्या वाढायला, गांजा वाढायला, पुड्या खायला. यम लय हानीन रे तुला, इतका यम हानीन सोमळ्या, तू इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकार, विश्वप्रिय, देवमान्य, शास्त्रमान्य, पैठण निवासी शांतीब्रह्म नाथबाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या ठिकाणी नमूद करतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. धनी हा शब्द सामान्य नाही. धनी या शब्दाची व्याख्या आहे मालक. मालक आहे, मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी. परवाला एका गावात गेलो, तिथले लोक म्हणले यांना मालक म्हणतात. मी म्हणलो तू म्हण, तू मालक म्हण, त्याच्या चपला चाट, त्याचे बुट चाट, तू म्हण. माझा मालक आहे माझी आई आहे, माझा मालक माझे बाबा आहेत, माझा मालक पंढरपुरातला मालक आहे, माझा मालक ज्ञानोबा आहे, तुकोबा आहेत. मुठभर संपत्ती एखाद्या भंगिऱ्याकडे असावा, त्या नालायकाने सत्याला रुपया देऊ नये, आणि त्या हरामखोराला मालक म्हणणं म्हणजे गाय कापले इतकं पाप बोकंडीवर पडत असतं. विठाला विठाला. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी कोणालाही मालक म्हणायचं नाही. इंटरनेट काळ आहे सध्याचा, बुद्धिजीवी वर्ग आहे, सुशिक्षित आहेत सगळे. 50 वर्षापूर्वी माणसं अज्ञानी नव्हते, पण एखाद्या गोष्टीच्या सुविधेचा अभाव होता, त्या गोष्टी माहीत नव्हत्या, म्हणून बोलत असतील. पण तुम्ही एवढे हुशार आहात. मला सांगा बरं, एक नालायक मला भेटलं उत्तरेश्वर बापू, आणि ते म्हणलं मी एक ट्रक भर पुस्तकं वाचिले. कापशे बुवा, ट्रक भर पुस्तकं वाचिले. ते मी म्हणलं एखाद्या पुस्तकाचा असा अभ्यास आहे का? आता नेमकी मोठ्या ज्वारीची पेरणी, मोठी ज्वारी असती ना, आता मोठी पेरणी म्हणते. मग ह्या पेरणीसाठी काही काही जमिनी कोरड्या झाल्यात, तुझा सगळं घाली तू का? ते नाही जमत, थोत्तर फोडीन म्हणलं सुमळ्या. मग काय करायचे? तू एक ट्रक भर पुस्तकं वाचिले, या पुस्तकाच्या बळावर तू पप्याच्या माईल जगेव, तू लोकांचं काय कल्याण करू शकत नाही. कोणाची ताकद आहे ढगा हलवायची? पंढरपुरात. कोणाची ताकद आहे ढगा हलवायची? त्या अलीकडे मंदिरातली. काशीतले मालक आहेत भगवान शिवशंकर, हे ब्रह्मांडाचे मालक आहे. झाडाचं पान ज्याच्या संदेश हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात, तो ब्रह्मांडाचा धनी आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जानो ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरणालो. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, सखुबाई, मुक्ताबाई हे भंगिरेच्या पुढे वाकत नव्हते. वर्म हे जाणोनी शरणालो. एखाद्या भगीऱ्याच्या पुढं वाकल्याच्या नंतर तो 4-5 रुपये देईल काळे बुवा. उदाहरणार्थ गिरगावच्या बाळूनं जर एखाद्याला सांभाळलं तर ते 1 कोटी देईल, पण त्यानं कोटी दिल्यावर गिरगावचा बाळू जातानाच अटॅकनं मेला. काय सरणावर फुकून घ्यायचे का ते 1 कोटी? मग भंगिरेनं दिलेली चिल्लर किती दिवस पचू द्यायची? पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे.
वर्म हे जाणून शरण आलो. तो धनी ब्रह्मांडाचा. एक जण म्हणला मी मालक आहे तुझ्या बायकोचा, तू तुझ्या पोरायचा. नाही म्हणे तुम्ही आमच्या इथं गडी आहेत. मग 12 महिने होतून सुमल्या. तो हातली चबूड हातून ठोकून जेवारी दिली ना म्हणून तू साल सोड म्या. तू आमचा मालक नाही साल. तुला इथं नाही येणार. तुला कसं काय मालक म्हणेन. आणि मालक कसं होईल. प्राप्ते स्वेदाती जायं कर्माविन्मुखांती भवे प्राप्ताम अर्थेषु यत्किंचना तरम यथा यच्चायते. जाबानी सांगतात पोटासाठी एखादा माणूस एखाद्याची चाकरी करीत असेल म्हणजे तो नालायक मालक नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. काय होऊ शकतो तो मालक. आणि त्याच्या बायकोचं तू खायला ते गड्याल म्हणतो कोण्या डॉक्टर कोणाचा अंगुरा लावू रे, कोणाचा गंडा घेऊ रे, कोणाची दोरी घेऊ रे. आणि जमीन 150 एकर. आणि गड्याला विचारायला त्या भंगिऱ्याला मालक म्हणत असतात का. मालक तोय. माझं मत आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही मोठ्यांचा अपमान करा. मुळीच म्हणणार नाही. मुळीच म्हणणार नाही. मला एक सांगायचंय अतिरेक नकोय. जेवताना लोणचं किती असावं आपसे बोल. वरण किती असावं वाटीभर. भाजी किती असावा वाटीभर. लोणचं किती असावा. वरण घेतलं एवढं एवढं आणि लोणचं घेतलं वाटीभर. अरे ओम बाबा सर्दी होईल का नाही. सोमाळा ना मर्यादेपुरतं सोमाळलं पाहिजे. कुत्र्याला किती जवळ घ्यावा हे पण मी तुम्हाला सांगायचं. एक माणूस पंढरपूरलाच जाईल म्हणलं कस काय. नाही म्हणलं मग कुत्र्यावर लयच जीव आहे. म्हणलं त्याला कडाल घेऊन जा. त्याचा मित्र बी येईन. म्हणलं कस काय येईन. ते म्हणला फार दिवसाला आमच्या इथं गाय नव्हती आणि सासऱ्यान मला गाय दिली ती गाय येली. मन होती लागत्याला भेटली गाय आणि वासरू घेऊन पंढरपूरला जा. शिकलेली नव्हती माणसं पण बुद्धिजीवी होती. हा क्वालिटीची माणसं होती. विद्वान माणसं होती. असं समजू नका 100 वर्षाचा काळ अंगठे बहादर आहे. अरे आता लय सया करता येतात भारी तरी पण घरच्याला नीट सांभाळीनं इतक्या भंगिऱ्याचा उत आला. विठाला अगदी जवळ घेणं फार घातक. एक जणांना सोन्याची पेन दिली. तसा मी नशिबाने पेन सोन्याची दिली. मधली शाही तर सोन्याची चांदीची नसती ना. होय काळे बुवा तुम्ही काळे हे काळे आडनाव ऐका नाही भाऊ कीच का नाही. बर गाव बदलून वा एकच वा छान चांगला आवाज आहे. शाही तर सगळ्याची सारखीच असेल. मग लग्नात ड्रेस घेतला होता सासऱ्यानी 35,000चा आणि पेन चोंभाळू चोंभाळूच द्यायचा. आणि दुसऱ्या मित्राच्या लग्नाला गेला आणि खिशाला अडकली. ती सारी पेन वकली तर बेंबी लोक वगळाला शाहीचा. मी जाताना सांगितलं लिहायचं असलं तर खिशाला अडकेव येडेवानी करू नको. वकत असती उन्हात. लय चोंभाळल्यामुळे 35,000चा ड्रेस खराब झाला. तसं मोठे आहेत माना त्यांना मोठे असं मी म्हणत नाही. मी वितुष्टवादी माणूस नाही पण इतकं चोंभाळू नका शर्ट भरूस तर. विठाला मालक म्हणणं चुक. मालक ते महाराज. मुंगी के पाँव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है. काय वाक्य. उत्तर भारतातल्या साधूचं वाक्य. आनंद आश्रमातलं वाक्य. मुंगीचा पाय किती मोठा असेल. चष्मा दिसू शकतो का. किती बी चष्मा घाला बर मुंगीचा पाय दिसतो का. बर ठीक आहे आधा खडा जर तुम्हाला दिसला तर तिच्या पायात घुंगरू कोणतं बांधावं. घुंगरू तर बऱ्यापैकी लोकांना माहिती. आमच्या पाहुण्यानं 350 एकर जमीन घुंगराच्या नादातच जिंकली. म्हणजे त्याला जास्त घुंगर कळत होते. आणि मग नंतर मला विचारतो आता सप्ता कुठे. म्हणलं तुला सप्त्यावाले पण कदरले. तू काय इना घेत नाहीस. पहिल्या पंक्तीला टप्पू आणतो. तू सप्त्यात पण याच्या कामी नाही. मला वाटतंय घुंगराच्या मधात वाजण्यासाठी एक ढोलक असतो बारीकसा त्याच्यात मणी असतो.
मग आता मुंगीचा पाय किती मोठा, त्याच्यात घुंगरू किती मोठं घालाव आणि त्याच्यातला वाजणारा मणी किती मोठा असेल. दिसतो काय चष्मे? दिसू शकतो नाही दिसत, पण याचा आवाज पंढरपुरातल्याला कळतो, त्याला मालक म्हणत असतात. परवाची घटना आहे. आमच्या शेजारी माऊली राहत होती. लेकबाळ म्हणून घरी आली त्यांच्याकडे. वडील, भाऊ, ती माऊली, तिला चिमुकलं बालक होत. रस्त्यात अपघात झाला. 5-4 सेकंदात ती माऊली जात राहिली. बालक चिमुकलं होतं. डोक्याच्या केसा इतकं खर्चटलं नाही. ताकद कोणाची? मालकाची ताकद आहे. अजून एक काय का, माझ्याकडे मोबाईल नाही भारीचा, पैसे आहेत, मुळीच पैसे नाहीत असं या थुत्रानं म्हणणारच नाही. पैसे आहेत ना, दिलेत मालकानं. मला असं वाटतं गावरान तुपात चपाती बुडून खाल्ल्यावर जरी विचारलं काय जेवलात, गावरान तूप आणि चपाती खाल्ली. पण काही काय माणसाला कणायचा नाद, कुटकेच खाल्ले. उजडायला मसर मेली, उजडायला मसर मेली, वघारून मेलं. तू आता उद्यापासून कुटकेच खाय, सोडल्या तुला गावरान तूप भेटणार नाही. देवानं दिलं की माणसानं प्रसन्न मनानं म्हणलं पाहिजे की माझं बरं चाललंय, कुठायचंच नाही. अहो लोक घरचं खाऊन कुठलं, आपण अख्खा महाराष्ट्र खालो तरी कुठायचं म्हणलं. देव किती हानी ना आपल्याला याचा विचार करा. मागे एकदा पेपरवर बातमी पाहिली, फार दिवसाची गोष्ट आहे. एका नालायक व्यक्तीने स्वतःला झालेलं बाळ रेल्वेतून फेकून दिलं. रस्त्याच्या कडेनं रेल्वे किती वेगात असेल, तिच्या कडेनं किती गिट्टी असते, खडे असतात, गोटे असतात, दगड असतात. पण ते बालक फेकून दिल्याच्या नंतर एक जाळी होती, त्या जाळी बेसरामाची जाळी होती, तिच्यावर ते लेकरू पडलं आणि शेळ्या चारायला येणाऱ्या माणसाला त्याचा रडण्याचा आवाज ऐकला. आज ते पोरग नायब तहसीलदार आहे. या गावाने सगळ्या कोणाची ताकद आहे? कापशेबुवा मालकाची ताकद आहे. अहो जिला जन्म दिला तिला आवडलं नाही, नाही आवडू द्या, ती भंगिरी आहे. तिला माय म्हणून घ्यायचा अधिकार नाही, त्या बापाला बाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही, त्याच्या पिंडातून जन्माला आलं. पण विटेवरच्या मालकाला त्याला विश्व दाखवायचं होतं. बेसरामात फेकून दिलेलं वाचवलंय. ही ज्याच्या ताकद आहे त्याला जगाचा मालक. त्याची कृपा झाल्याच्या नंतर अमृत्यू काय काटा मोडत नाही, ही त्याला मालक म्हणतात. तो ब्रह्मांडाचा गणी. शक्तीच्या बळावर, युक्तीच्या बळावर, बुद्धीच्या बळावर, अर्थाच्या बळावर, सत्तेच्या बळावर एखादा नालायक त्याचे लंगडे घोडे दामटीत असतो. त्याच्या बापाची जहागिरी किती, अशी एका श्रीमंतानं घोडे दामटीले. तो 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड होता. त्याचं नाव आहे गवाने साहेब लंकेचा राजा रावण. कोणाला म्हणते धनी. त्यानं एके दिवशी सटवीला विचारलं, जायते दक्षिणाधिपतये मृत्तिसारां स्ततेवचम किमपार्मीर यजायते ना. पारणी म्हणजे हात. हे सटवी, दक्षिणेच्या राजाला मी प्राप्त होण्यासाठी असे कोणाचे हात प्रबळ आहेत की जो मला मारू शकतो. सटवी बायकांना सटवी माहित असते. 5वीच्या दिवशी उलटेन सोयीचे भावले काढीत असते. त्या 5 बाई बाळांतीन झाल्यावर 5वीच्या दिवशी ते भावले काढतात. मला इतकं सविस्तर माहित म्हणजे मी का बाई गीत म्हणायचे, पण मला वाचायचा नाद म्हणून माहिती. वाचत असतो, भंगिरायचं इचकीत नाही, चांगलं वाचायचं. सटवीचा पुरावा आहे. अगा सटवीची राती नवी संधीची वाती, आळंदीच्या मालकांचा पुरावा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा. हुशार सटवी येतीने सांग, मालक कोणाला म्हणायचा, धनी कोण आहे.
तिनं सांगितलं लंकेश राजाधिराज महाराज, मी जर या तोंडानं सांगितलं तुम्हाला आमका आमका मारणार आहे, तर तोंडातून शब्द पाडल्याबरोबर तुम्ही माझे हात पाडता. मोठी माणसं आहेत आणि मोठ्याला बोलल्याला राग येतो, राग येत असतो, राग येत असतो. तुम्हाला एक सांगू का, सुनाच्या हातानं कंदील फुटला की सासू म्हणती वगाड तोंडी, उठणावानी चलती, डोळे मातीत गेले हिचे, हा वाटोळीवानी पळायली अशी. आणि सासूच्या हातानं कंदील फुटल्यावर म्हणा आता कस काय फुटला, दिसत न गेलं त्या म्हणून पळला. तुला पुरात टाकायला पाहिजे. पैठणच्या तळ्यात टाकलं तर हिला खाल्ल्यावर माशा तरी सुधरत. म्हणजे मोठी म्हणून कसे घोडे दामटायचे, तसं नसतंय. हुशारबाई होती, तिने विचार केला आपण जर रावणाला सांगितलं तुम्हाला आमका मारणारे महाराज, तर रावणानं लादलीत तिचे दात पाडले असते. हुशार आहे. ललाटं प्रपटले हरिद्रादि कुंकुमं चूर्णः सौभाग्यं प्रदायिनी, हे कर्मकांडात श्लोक आहे. 27 वर्षापूर्वी करीत होतो, आता करीत नाही. या लाक्षं जगदंबा महालक्ष्मी यत्प्रीत्यर्थं हरिद्रादि कुंकुमं सौभाग्य प्रदायिनी, वेदानं सौभाग्यवती चुडेदानं ललाटं प्रपटले सर्वः स्थितं यत् सर्व पुण्यायं अक्षदं च, असं म्हणायचे. नाही म्हणा, पण डाटा झालेले मेमरी कार्डावर ते डिलीट होत नाही. मोबाईल क्वालिटीचा आहे ना, तुमच्या मोबाईल मधलं डिलीट होते, याच्यातलं होत नाही. मग तिनं कुंखा आणि हळद कालवली, त्याच्यात हात बुडीला आणि रावणाच्या कपाळाला लावला. याच्यावर बघा म्हणे तुम्हाला कोण मारणार आहे. रघुवंशाया स्थितेषु अजसुतेषु दशरथाया कौशल्यातनुगंधाति जायम् रामचंद्रास्तिभयो दीर्घाक्षर लिखितम्. हे राजा, आज राजाचा पुत्र राजा दशरथ, दशरथाचे पुत्र राम कौशल्या पुत्र मारणार आहेत. तिने तोंडाने नाही सांगितलं, अक्षरच निघलं कपाळावर. धनी कोणाला म्हणतात बघा. तर या श्रीमंत भंगिर्यानं त्याच्याकडे लय बळ होतं, त्याच्याकडे खुर्चीचं पण बळ होतं. हा, खुर्चीच्या बळाला पण मोजावं लागत असतं. हा, विरोधात नाही जायचं कोणाच्या. खुर्ची खुर्ची असते, विभूती असते. यया नरा माझी राजा, तो विशेषी भूती जाण माझा. मोठ्याला मोठं म्हणलं पाहिजे. ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही ते मंत्र्याला फोनवर शिव्या देते. पात्रता नसली पाहिजे, ऐका. पक्वादाला काय म्हणते याचीच अक्कल नाही. ते म्हणला हे काय वाजितात सुमळ्या, तुझी लायकी आहे का त्याचीच काही. नाही बोलायला पाहिजे, नाही बोलायला पाहिजे. माझं एक मत आहे, बोकड्याची शिंग किती जरी लांबले ना तर त्यानं म्हणूनच मी शिवाला मारतो. येडपटेस का काय तू. शेळीच्या पोराचं लग्न झालं, शिदुरी लय मोठी आली. शेळीच्या पोराचं लग्न झालं, शिदुरी लय मोठी आली. तर ती त्या पोराची माया उड्या छान लागली. 5 गोण्या शिदुरी आली, 5 गोण्या शिदुरी आली. तर मी म्हणलं काऊन उड्या हाणायली. काय नाही, मी सगळ्याला वाटली आता तुमच्या रानात लांडगिनी येली तिला द्यायची. लांडगिनीला शिदुरी घेऊन गेल्यावर शेळी वापस आली असेल. होय, हेडपटपणा असतो, आहे का नाही. बोलायचं नसतं. आपण मोठी मोठी असतात. हुशार होती ती बाई, रानात मोठी नाही. तिला माहित होतं आपलं दात होत नाहीये. हो, सत्याचं बळ आहे त्याच्यात. विशेष होती जाण माझा. मालकांचं वाक्य, मालकांचं. राजा आहे तो, राजा. पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराचं तोंड कोणीकडे, एका नालायकाला माहित नाही. आणि ते महाराजाला फोनवर काही बोलत होते. सुंबळे आहेस का तू, तुला अकलीचा कांदा आहे का रे. तू पंढरपूरला गेला की एखाद्या वेळेस एखाद्या वारकरी संप्रदायातल्या माणसाची फिरकी घेतो, तुझी लायकी आहे का. तू कोंबड्या सांभाळायच्या लायकीचा नाही सुंबळ्या. तू महाराजाची काय फिरकी घेतो. कमेंट देण्याचा एक लय प्रकार आपण त्याच्यातून आणतोय. काही काही माणसं कमेंट देते, हे मला नाही आवडेल, तुला काही आवडेल, मला ते महाराज आवडते. ठीक आहे, पुढच्या जन्मात सांगतो मी देवाला काय करायचं तुझं त्याचं. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या महाराजाला कमेंट वाईट देणं म्हणजे तो महाराज वाईट असतो का. देणारा किती नालायक हे बघा, तपासा.
म्हणेन, कोणी कोणाला वाईट म्हणेन, ही लायकी नाही आपली दुसऱ्याला बोलण्याची. हुशार होती सटवी, ती नाही बोलली रावणाला, त्यांनी सांगितले पास. आणि मग लक्षात आलं आपल्याला रामचंद्र मारणार आहेत. ब्रह्मांडाचा धनी सांगतोय कोणाला मालक म्हणायचं. इतक्या रावणानं खुर्चीच्या बळावर, सत्तेच्या बळावर, पैशाचं तर लय मोठं बळ होतं. तुका म्हणे ज्याची संपत्ती देऊतले मालक, त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात का? किती श्रीमंत असेल, पैशाचं बळ होतं त्याच्याकडे. मोठा रावण होता. 80,000 बायका, 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. फार श्रीमंत रावण. या सगळ्या संपत्तीच्या बळावर वऱ्हाडच बुडिलं. लग्नाचं वऱ्हाड तेव्हा टेम्पून जात नव्हतं, ट्रॅक्टरनं जात नव्हतं. या गावातून पलीकडे जाण्यासाठी समुद्र आडवा होता. नावात बसलो वऱ्हाड, नावात. ती नावच बुडिली, नावच बुडिली, नावच. त्या नावात नवरदेव नवरी बसलेले होते. त्या नवरीचं नाव होतं कौशल्या, त्या नवरदेवाचं नाव होतं राजा दशरथ. मालक कोणाला म्हणायचं, मालक. धनी कोणाला म्हणायचं, एवढा पुरावा ऐका. आणि एवढी शक्ती असताना संतांचं त्याच्यावर कर्ज आहे. एकच मुद्दा सांगायचा, आपला टाइमच संपतो. मा नियम आहे, आपला बांधाला की आऊत आखड पाहिजे. हावसानं दुसऱ्याच्या केळीत घातलं, त्यानं रूम नाही ना झालं, आहे का नाही? तसं कसं जमत नसते. आपल्या आपल्या कामापुरतं. बाई फार शहाणी सात्विके, सडा आपल्याच अंगणात टाकला. बकिटात पाणी लयमट झाल्यामुळे तिनं सडा दुसरीच्या दारात टाकला. तर ती म्हणली मो अंगण घेते काय? ती म्हणली महाराज मी हिच्या अंगणात सडा टाकला. मग हे शिव्या खाचे लक्षण येतो, तू या पुरतात टाकला, कशाला पुढे चालली? ती म्हणली मो अंगण घेते काय? तसं नाही, कोणाच्या अंगणात सडा टाकू, रिकाम तिकडे पण असतो. म्हणे नवरदेव नवरीची नाव बुडवली. एका बेटावर नवरदेव नवरी एका पेटीत आहे. तिथं तिमिलिंग नावाचा एक मासा आहे. पुराण वाचा, लक्षात येईल. त्या माशाला ती पेटी बांधली आणि त्या माशानं ती पेटी एका बेटावर नेऊन ठेवली. आणि तिथे गेल्याच्या नंतर 6व्या क्रमांकाचा संन्याशी, नुसता संन्याशी नव्हता, वारकरी होता. नुसता वारकरी नसून त्या काळातले सुंदर उत्कृष्ट प्रकारचे सुरेल गायक होते ते. नारद तुंगर त्या संन्यासाचं नाव नारद. 6व्या क्रमांकाचा संन्यासी, भजन करणारा संन्यासी, अविरत रामकृष्ण नामाचा, नारायण नामाचा भोग करणारा संन्यासी प्रगट झाला. यत् ब्रह्मा सावित्रियो यत् पुनितांतरपटयो तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं यत सर्वमिद्यायं वाजंत्री. लागलं लग्न. पुढील कोण होतं माहिती? सामान्य व्यक्ती नव्हता, ज्याचा संबंध वंशाचा संबंध धातयासी. जन्माला यायचं राहिलं मालक, जिच्या पोटी जन्माला येणार, ज्याच्या पिंडातून मोरेश्वर संस्थांचे हरिओम बाबा ज्याच्या पिंडातून जन्माला येणार. अक्षदा पडायच्या आधीच मरू लागले तरी पंढरपुरातल्या मालकानं समुद्रात बेटावर वाचिले. रावणाच्या तडाख्यातून ताकद ज्याच्यात आहे तो ब्रह्मांडाचा धनी. हा मालक आहे, तो मालक आहे, कोणाला नसतेच मालक म्हणे. फार काय झाले तर आपोआपल्या पुरते आपण मालक असू, विश्वाचे मालक आपण होऊ शकत नाही. एवढी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आणि तो मालक एवढा श्रीमंत असताना सुद्धा त्याच्यावर संतांचं कर्ज आहे. ऋण म्हणजे कर्ज. ही झाली त्याची बाकीची शक्ती. पैशाच्या बाबतीतली श्रीमंती सांगायची झालं तर एका भजन्याला, एका वारकऱ्याला, एका नामधारकाला गाव सोन्याचं देऊन टाकलं. पुत्रेश्वर
शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गाव. दोन संकल्प असते. एक संकल्प असा असतो तो श्राद्धाच्या दिवशी असतो आणि एक संकल्प असा असतो दातृत्वम वय असतो दो संकल्पिता भयस्थिता नैवम गिरगाव कर लिखितम. दोन संकल्प. पित्राच्या दिवशी अंगठाने सोडायचा महाराज. दातृत्वाचा असा सोडायचा संकल्प. संकल्प सुटला. दोन संकल्प सोडे. एक दातृत्वाचा सोडा. असा का सोडा? एक ऋण होतं देवाच्या पाठीमाग. त्याला पितृदोष म्हणतात. आता मी याच्याबद्दल फारसं काही बोलणार नाही. विज्ञानवादी माणसं म्हणतील हे अंधश्रद्धा सांगायला. असे इचकितील ना माणसं. बऱ्याच लोकांना दुसऱ्याच इचकायची सवय लागलेली. वामन अवतारामध्ये पळसाचा दंड घेतला पितृदोष मनार्थ आणि एका निष्ठावंत भजण्याला गाव सोन्याचं दिलं. त्या गावामध्ये म्हशीला गाईला बांधायला जे खुंट तुमच्याकडे काय म्हणतात मेखच मेखा ह्या पण सोन्याच्या होत्या. मग एका वारकऱ्याला एका भजण्याला गाव सोन्याचं द्यायची ज्याच्यात ताकद आहे तो किती श्रीमंत असत. काय सामान्य ताकद आहे त्याची. किती श्रीमंत आहे तो. याच्या पुढचा ऐका. सासरवाडीतून एक मणी आलता. तुमच्या गावाची आख्यायिका मोठी. विटेवरच्या मालकाच्या 16,108 लग्नापैकी उत्तरेश्वर बापू एक लग्न झाल्याच्या नंतर लक्ष्मी पूजन या गावात झालतं. म्हणून लक्ष्मी मातेचं कडेठाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथे लक्ष्मी पूजन झालं. जामवंती सोबत लग्न झालं आणि या पवित्र भूमीवर जगाच्या मालकाचं इतकं पवित्र गाव आहे. इतकं पवित्र गाव. इथे चांगलेच कार्यक्रम व्हायला पाहिजे पवित्र गावात. विठाला असो म्हणे बहिणीचं बरं व्हावा. 2.5 वर्ष मनी बहिणीची ते तुला तिला श्रीमंत केलं. काय काय ताकद हो, काय अवदाय, काय वैभव आहे त्याच. एवढा मोठा आर्थिक बाबतीनं श्रीमंत तो. बाहुबलाच्या बाबतीत विचार केला तर त्याच्या बाहूची ताकद कोणाला कळत असते. इतका मोठा आहे. मग या सर्व शक्तीनं परिपूर्ण असताना याच्यावर संतांचं कर्ज आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. या लक्ष्मी मातेचे मालक संतांनी कर्जबाजारी केले. मनोनिमाच्या मागे मागे हा पुढचा आहे. ज्याच्याकडे कोणाचं देणं असलं की तो माणूस पुढच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतो. इतकं मात्र खरे. हा एखाद्याचे मी 200 रुपये उसने घेतले आणि दिलेच नाही. 5-50 माणसं दिसल्या राम राम काय चाललंय धकत आहे. पण ज्याचे 200 घेतले त्याने एकट्यानं तिकून यावं मी एकट्याने इकून जा. डुकरान मान घातल्याने बाळू खाली मान घालून जातो. कारण तितक्या 200 रुपयासाठी त्याच्या डोळ्यात पाहत टाकतच नाही. आणि ते बुडून मी जो डोळ्यात पाहत असेल तर समजायचं नुसतं डुक्कर नाही 5 डुक्कर आहे. विठाला माणूस भीत असतो भीत असतो भीत असतो. मी एका कीर्तनात एक प्रसंग सांगितला होता. अत्यंत गरिबी हो, अत्यंत गरिबी. एक पावना गावात आल्याच्या नंतर त्या गरीब माणसाने बायकोला सांगून दुसऱ्याकडून 5-50, 100-50 रुपये उसने घेतले. गावात झाडाखाली आंब्याची डाल होती. 1-2 किलो आंबे विकत घेतले. काय घेतले असतील ते. आणि बायकोला सांगितलं पाहुण्याला जेवायला करा. केलं तिने जेवायला. पाहुणा जेवला, परत गेला, वाटे लावला पाहुणा. संध्याकाळी लेकरं झोपले. एकांतात बायकोने विचारलं मालक एक बोलू. दिव्याच्या प्रकाशात एक बोलू. काय गेल्या 15-20 दिवसापासून आंब्याचा सीजन चालू झालाय.
रोज आपली 2 लेकरं आंबा आंबा म्हणून रडत होते, त्यांना साधी कैरी खायला भेटली नाही. आज कोण पाहुणा आपला आहे? तो पाहुणा पण मोठा माणूस आहे, त्याच्यासाठी तुम्ही 100-200 रुपये खर्च केले. कारण काय? काय गरज होती? ह्या 200 रुपयाचे आंबे आपली लेकरं 4-5 दिवस खात होती. तुम्ही कशा करता त्या पाहुण्याकरता 200 रुपये खर्च केले? रात्रीच्या वेळेला बायको विचारित होती, ऋण सांगते ऋण. टपा टपा नवऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, प्रिय, आपल्या मुलीच्या लग्नाला त्यांनी 50,000 रुपये दिले, अजून मागितले नाही. उसने घेतलेले पैसे उसने ते अजून फिटले नाही ग, याच्या करता पाहुणचार केला. ऋण म्हणतात ऋण. हे व्यवहार झाला तर व्यवहार विश्वाच्या मालकाला लावलेला आहे, त्यालाही व्यवहाराच्या चौकटीत बसावं लागेल. जसं हे पैशाचं ऋण आहे म्हणून वाकावं लागतंय, तसं जगाच्या मालकावर एक फार मोठं ऋण आहे संतांचं. इथे अधिष्ठान दैवत महालक्ष्मी माता यांचे मालक विश्वाला माहित नव्हते आणि माहित झाले बी नसते. जगाला जर जगाचा बाप माहित केला असेल, लक्ष्मीचे मालक माहित केले असतील, लक्ष्मी आईसाहेब माहित केले असत्या, तर त्या केल्यात फक्त संतांनी. देवाला विश्वाला जर दाखवला असेल हा देव आहे, संतांची कृपा आहे. तुझा देव मालक म्हणतात, देवा विसरलास ना, तुला ठाव नाही का? तुला देव पण आम्ही आणलंय, ती संतांची कृपा आहे. हे कर्ज आहे देवावर, माहित नव्हतं लोकांना. संतांची ताकद. ह्या कुळीची कुळस्वामिनी आहे ना, ठावी केली कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. ती विटेवरची आई, एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. एका जनार्दनी आंबा उभी माईकवर जर लावायचं असेल तर अशीच देवीच्या अभंग लावायचं. काही अभंग बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून गेले. उतानी नाही वाचीस का? 10व्याला गावसायची नाही तुझी हाडा, असं काही बी म्हणले. काय काव्य संतांचं, किती गोड सकाव्य, किती गोड सकाव्य. तू विटेवरी सखय बाई हो करी कृपा, तो विटेवर सखय बाई हो करी कृपा, बाईच्या अंगात आलो. असा भंग म्हणल्यावर कोण्याच बाईच्या अंगात येत नाही. आणि मी एक म्हणू द्या 9-10 जणीचे येणार. काय नाही आलं कोणाच्या. असा भंग म्हणल्यावर येत असतोय. ते अंगात येण्यासाठी भंगार म्हणावं लागतं. विठाला विठाला पाताळ याचा मंडपला चारी वेदाचा बुधवरा बांधिला, शास्त्रानुवादिती तुझ्या गोंधळ मांडिला. पुढचं का म्हणायचं? उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीला. उदो बोला
काय गाणे, काय अभंग, काय संतवाणी असं म्हणायचं. काही काही न रचलेले वाक्य ऐकल्या अरे बाबा बाबा वास्त घाण येत नाही पण मळमळ होतंय. काही बी नाही विडंबन आहे. आपल्या देवादेवतेचं विडंबन करू नका. पाप फेडावं लागेल. पाप नरकात जातात. सामान्य देवता नाही त्या, सामान्य देवता नाही. ही जगदंबा सामान्य नाही. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती.